लोकसभा निवडणुकीत हिरानंदानी एस्टेट परिसरातील कावेसर तलाव येथील उद्यानाचे सुशोभीकरण करण्याचे वचन खासदार नरेश म्हस्के यांनी दिले होते। या आश्वासनाची पूर्तता खासदार नरेश म्हस्के यांनी केली असून रविवार दिनांक 25 मे रोजी सकाळी 9 वाजता या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले। रिपरिप पावसातही हिरानंदानी एस्टेट परिसरातील रहिवासी, ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शासन स्तरावर पाठपुरावा करून खासदार नरेश म्हस्के यांनी निधीची उपलब्धता केल्याने कावेसर तलाव येथील उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात येते आहे। 5.6 एकर जागेवर असणारे या उद्यानातील हिरवळीला कोणतीही बाधा न आणता केवळ 10% भागाचा विकास करण्यात येणार आहे। रहिवासी सध्या खडकाळ तर पावसाळ्यात चिखल तुडवत चालत असलेल्या पायवाटेवर पदपथांची निर्मिती करण्यात येणार आहे। या पदपथामुळे वयस्कर नागरिकांना चालणे सुलभ होणार आहे। योगसाधना तसेच झुंबा आणि इतर गायन वादनाच्या हौशी कलाकारांसाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे। ओपन जिम सुरू करण्यात येणार आहे। या उद्यानात भरपूर हिरवाई असल्याने फुलपाखरू गार्डनची निर्मिती केली जाणार आहे। तलाव आणि उद्यान यांच्यामध्ये स्काय ऑफ टॉवर उभारला जाणार आहे, जेणेकरून रहिवाशांना एकाच वेळी हिरवळ आणि तलावाचे निरीक्षण करता येईल। तलावाकिनारी रूफ कव्हर उभारले जाणार असून यामध्ये बसून उन्हाळा असो किंवा पावसाळा रहिवाशांना निसर्गाचा आनंद घेता येणार आहे। काही ठिकाणी छोटे अत्याधुनिक साकव बांधण्यात येणार आहेत। या पुलांवरून चालताना ॲक्युप्रेशरचा अनुभव येणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे। हिरानंदानी एस्टेट सिनियर सिटीजन्स फाउंडेशनचे अध्यक्ष डी.पी. त्रिपाठी, रोटरी क्लब ऑफ हिरानंदानी इव्हान अध्यक्षा चेतना सिंग, रवीश दोबानी, रोड्स लाफ्टर क्लब श्री कुलकर्णी, किरण ठाकूर, रोडास सिनियर सिटीजन ग्रुपचे पदाधिकारी व्ही.जी. राव, श्री सी.एन. शेट्टी, किम्स हॉस्पिटल क्षेत्रीय प्रमुख सौरभ गुप्ता, रोडस वरिष्ठ नागरिक अध्यक्षा श्रीमती कमलताई फुटाणे यावेळी उपस्थित होते।